नमस्कार, डॉल्फिन युनिसिसमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला प्रकाशक हिसेबनीस सॉफ्टवेअरच्या मॉड्यूल 1 ची माहिती देत आहे. हे सॉफ्टवेअर प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांसाठी खास बनवण्यात आले आहे. यामध्ये पुस्तक मास्टर नोंद, ग्राहक नोंद, इनवर्ड चलान व बिल नोंद, आउटवर्ड चलान व बिल नोंद करता येतील. या सर्व नोंदीमुळे पुस्तकाचा स्टॉक चलन उपलब्ध होऊ शकतो. तसेच कोणत्या ग्राहकाकडे कोणत्या चलांसमोर पुस्तके बिल होणे बाकी आहे याचे विविध उपयुक्त अहवाल मिळतात. प्रकाशक हिशोबनीस सॉफ्टवेअर प्रकाशकाचा व पुस्तक विक्रेत्यांचा व्यवसाय पद्धतशीर व स्वयंचलित होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान करते. सुरुवातीला सॉफ्टवेअरमध्ये जाण्यासाठी क्लायंट आयडी, युजर नेम व पासवर्ड भरणे आवश्यक आहे. त्यानंतर कंपनी नेम, ब्रांच नेम, फायनान्शियल इयर इत्यादी बाबी भरून लॉग इन वर क्लिक करावे. प्रथम आपण मेनूंची ओळख करून घेऊ. मूलभूत नोंद, ग्रंथ प्रकाशन व्यवहार, वृत्तांत अहवाल, आवश्यक सेवा, बाहेर. मूलभूत नोंदी म्हणजे वर्ष प्रारंभीच्या नोंदी, ज्या तुम्ही वर्षाच्या प्रारंभी एकदाच करून ठेवता व त्याचा वापर पुढे करू शकतात. यात आहे ग्रंथ पुस्तकांविषयी मूलभूत नोंदी, ज्यात पुस्तक मास्टर नोंद, पुस्तक भाषा, पुस्तक विभाग, पुस्तक उपविभाग, मालाखंड नोंदणी, शोध शब्द नोंदणी, पुस्तकांसाठी शोध शब्द भरणे, पुस्तक प्रकार नोंद, दशांश वर्गीकरणाप्रमाणे मागणी अंक, शिक्षण छंद गट, शिक्षण छंद उपगट. आता आपण पुस्तक मास्टर नोंद पाहू. पुस्तक मास्टर नोंद यामध्ये आपण प्रकाशकाजवळ असलेल्या पुस्तकांची माहिती भरू शकतो. जसे पुस्तकाची भाषा निवडा, पुस्तकाचे नाव, पृष्ठ संख्या, आवृत्ती, प्रकाशकाचे नाव व्यक्ती संस्था नोंद मधून येते. त्यासाठी प्रथम व्यक्ती संस्थामध्ये प्रकाशकाचे नाव नोंदवावे लागते. प्रकाशन वर्ष, ISBN अंक, किंमत, पुनर्मूल्यांकित किंमत, पुनर्कार्यादेश, आरंभीचा साठा, अधिकतम साठा, व्यक्ती प्रकार. येथे आपण हवा तो व्यक्ती प्रकार, जसे लेखक हे नाव सुद्धा व्यक्ती संस्था नोंद मधून घेण्यात येऊ शकते. व्यक्तीचे नाव व नवीन नोंदणी. त्यानंतर पुस्तकाचे मुखपृष्ठ किंवा मलपृष्ठ हवे असल्यास येथे क्लिक करावे. ही माहिती भरून झाल्यावर नवीन नोंदणीवर क्लिक करावे. त्यानंतर पुस्तक भाषेमध्ये आपण पुस्तकाची भाषा, संकेतांक, तपशील इत्यादी बाबी भरून नवीन नोंदणी करू शकतो. आता आपण पुस्तक विभागाची माहिती घेऊया. पुस्तक विभाग येथे पुस्तकांची भाषा निवडा, पुस्तक विभागाचे नाव व तपशील इत्यादी भरून नवीन नोंदणीवर क्लिक करा. त्यानंतर संपर्क विषयक नोंदीमध्ये आहे व्यक्ती संस्था नोंद, संपर्काचा प्रकार, संपर्काचे गट, संपर्काचे उपगट, कुटुंब किंवा समूह नोंद, देश किंवा राष्ट्र, राज्य, शहर किंवा जिल्हा, तालुका किंवा उपनगर, रस्ता किंवा नगर, इमारत किंवा घर. आता आपण व्यक्ती संस्था नोंद पाहू. व्यक्ती संस्था नोंदमध्ये आपण व्यक्तीची किंवा संस्थेविषयक माहिती लिहू शकतो, ज्यात व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, इयत्ता, वर्धमान दिनांक, हुद्दा, संदर्भ व्यक्तीचे नाव, तसेच इमारत क्रमांक किंवा नाव, मार्गदर्शन खूण, रेल्वे स्थानक किंवा विभागाचे नाव, रस्त्याचे नाव, पिनकोड, भ्रमणध्वनी, दूरध्वनी, फॅक्स क्रमांक, ई-पत्र, संकेतस्थळ आणि तपशील. तसेच देश, राज्य व शहर तसेच तालुका उपनगराचे नाव निवडू शकतो. आपल्याला हवे असल्यास व्यक्तीचा फोटो किंवा व्यक्तीची स्वाक्षरी सुद्धा आपण येथे निवडू शकतो. इत्यादी बाबी भरल्यानंतर नवीन नोंदणीवर क्लिक करावे. त्यानंतर आहे संस्थाविषयक नोंदणीमध्ये आपण संस्थेबद्दलची माहिती नोंद करू शकतो. आता आपण दुसरा मेनू पाहूया, ग्रंथ प्रकाशन व्यवहार. यामध्ये ग्रंथालयात होणाऱ्या व्यवहाराच्या नोंदी केल्या जातात. यात आहे पुस्तक प्रकाशन आगमन. त्यात आगमन प्रकाशक किंवा विक्रेत्यांसाठी, प्रकाशन विक्री, प्रकाशन परत नोंद. आपण आगमन प्रकाशक किंवा विक्रेत्यांसाठी पाहूया. यामध्ये प्रकाशकाजवळ आलेल्या पुस्तकांची नोंद होते. त्यासाठी विक्रेत्याचा देय क्रमांक, तपशील व नोंदणी दिनांक, तसेच प्रकाशन प्रकार जसे पुस्तक किंवा मासिक, भाषा, प्रकाशनाचे नाव, प्रकाशन संकेतांक, किंमत, संख्या, सूट रक्कम, सूट वगळून किंमत, इतर व रक्कम अशा सर्व बाबी भरून नवीन नोंदणीवर क्लिक करावी. यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त सुद्धा नोंदी करू शकता. त्यानंतर आहे प्रकाशन विक्री. यात आपण विक्री झालेल्या प्रकाशनांची चलन नोंद व देयक नोंद होते. त्यात नोंदणी दिनांक, ग्राहकाचे नाव,
प्रकाशन प्रकार, प्रकाशनाचे नाव, भाषा, प्रकाशन सांकेतांक, किंमत, संख्या, सूट, सूट रक्कम, वजा सूट रक्कम, रक्कम इत्यादी भरून नवीन नोंदणीवर क्लिक करावे. त्यानंतर आहे प्रकाशन परत नोंद. यात परत आलेल्या प्रकाशनांची नोंद होते. तिसरा मेनू आहे वृत्तांत अहवाल. यात आपण भरलेल्या माहितींचे अहवाल पाहू शकतो, जसे प्रकाशन आगमन अहवाल, प्रकाशन विक्री अहवाल, साठा अहवाल. त्यानंतर आहे आवश्यक सेवा. यात आहे व्यवस्थापन, ज्यात बॅकअप, संगणक वापरदार नोंद, परवलीचा शब्द बदलणे या सेवेचा लाभ घेऊ शकतो. शेवटचा मेनू आहे बाहेर. पूर्णपणे सॉफ्टवेअरच्या बाहेर जाण्यासाठी याचा वापर केला जातो. धन्यवाद.